आखाती देशातील युद्धाची झळ भारतापर्यंत पोहोचली असून ग्रामीण भागामध्ये देखील याचा फटका सर्वसामान्य जनतेला सोसावा लागतोय। सलग 12 दिवस सुरू असलेल्या या युद्धामुळे राज्यात गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय। रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी व्यावसायिकांना गॅसचा तुटवडा असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त करत हॉटेल बंद करण्याची वेळ आल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। रायगड जिल्ह्यात महाड, माणगाव, पोलादपूर, रोहा येथील हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलेंडर न मिळाल्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ आली असून शासनाने यावर काहीतरी उपाययोजना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे। व्यवसाय बंद करणं आहे, दुसरा पर्याय नाही। महाराष्ट्र सरकारने जे निर्णय घेतले ते चुकीचा घेतलेला आहे। त्याच्यावरती महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर नवीन निर्णय घेऊन व्यवसाय वाचवावे। व्यवसाय नाही वाचले तर आज इथं असणारे कामगार 10-15 कामगार आहेत ते बेरोजगार होणार आहेत। त्याच्यामुळे आम्ही लोक व्यवसाय आमचे बंद होणार आहेत। याच्या पुढे महाराष्ट्र सरकारने चांगला निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर गॅस चालू करावा। दुसरा पर्याय देशाकडनं कुठल्या तरी घेऊन ते चालू करावं, सगळी व्यवस्था व्यवस्थित करावी ही आमची विनंती। आमच्या बिरोडी शहरामध्ये एक 20-25 वर्षाचे हॉटेल व्यवसाय चालू आहे। तर शासनाने आता आम्हाला गॅस देणार नाही असे आम्हाला सांगितलेलं आहे। जर का आम्हाला गॅस भेटला नाही तर आमचं हॉटेल बंद करण्याच्या आता याच्यावर आलेलं आहे। तर शासनाने याच्यावर आम्हाला काहीतरी मार्ग काढून द्यावा आणि आमचं लवकरात लवकर जे काही आमचा बंद करण्याचा मार्ग ते बंद करावा आणि आमच्यासाठी गॅस उपलब्ध करावा। नाहीतर 1-2 दिवसात आमचे हॉटेल सिलेंडर पूर्ण बंद होतील आमच्या इथले। आणि अमेरिका इराणचं जे काही युद्ध आहे त्यातनं पण काहीतरी मार्ग काढून आम्हाला गॅस अवेलेबल करून आमचा व्यवसाय जो आहे तो कंटिन्यू चालू ठेवावा, नाहीतर मग आमची 2 दिवसानंतर हॉटेल लाईन पूर्ण बंदच होईल। परिणाम इराण आणि अमेरिका युद्ध चालू आहे, त्यामुळे सगळं हॉटेल्सवाल्यांचे सगळे गॅस सिलेंडर ऑनलाईन टोटल बंद केलेले आहेत। याचा शासनाने त्वरित निर्णय घ्यावा। मग हॉटेलवाले व्यवसायाला काय करणार, त्यांचे असणारे कामगार त्यांना जरा पगार हे कुठून आम्ही देणार? हॉटेल गॅसच नाही मिळाला आम्ही काय करणार? हे शासनाने याची दखल घ्यावी ही आमची विनंती आहे। एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।